सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। सेना भाजपची ताकद प्रचंड वाढल्याचा अनुभव येतोय। 23 मेला महायुतीच विजयाचा गुलाल उधळणार असल्याचा विश्वास शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला। कणगव येथे युतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते। पाहुयात काय म्हणाले विनोद तावडे। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। गेली 4-4.5 वर्ष अशा एकत्र सभेची सवय नव्हती, पण आज खरंच उद्धवजी इतकं बरं वाटतंय। महाराष्ट्रभर फिरताना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा कार्यकर्ता एकत्र पाहताना आपली ताकद प्रचंड वाढली आहे याचा अनुभव येतो। मला आठवतं मी विद्यार्थी चळवळीमध्ये होतो 88च्या दरम्यान, आणि त्यावेळी विलेपार्ले विधानसभेची पोटनिवडणूक लागली होती। त्यानंतर जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती झाली, मी प्रमोद महाजन साहेबांना विचारलं की शिवसेनेवर युती करण्याचं कारण काय। त्यावेळी प्रमोदजी म्हणाले, विनोद, देशातले सगळे नेते सांगत होते की पुढचं राजकारणाचं दशक हे शेतकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, पण माननीय बाळासाहेब एकमेव नेते होते, ते म्हणले, प्रमोद, पुढचं दशक राजकारणातल्या हिंदुत्वाचं आहे आणि देश बदलणार आहे। मला वाटतं ज्या विचाराने आपण एकत्र आलो, ज्या विचाराने आपण 89च्या निवडणुकीपासून एकत्र प्रवास सुरू केला, आणि तो प्रवास करत करत आज आपण खऱ्या अर्थाने या राज्याला, या राष्ट्राला एक वेगळं रूप आज आपण दिलेलं आहे। आणि ही घट्ट युती म्हणजे जे प्रेम मी पाहिलेलं आपल्या नेत्यांमध्ये, माननीय बाळासाहेब असतील, आदरणीय अटलजी असतील, अडवाणीजी असतील, म्हणजे 2004च्या लोकसभेच्या समारोपाची सभा शिवतीर्थावर होती, आपण पण होतात। आणि त्या सभेच्या वेळी अटलजी भाषण करताना थोडे जरा खोकत होते। सभा झाल्यानंतर खाली उतरल्यानंतर अटलजी गाडीत बसताना बाळासाहेबांनी प्रेमाने हात धरला आणि म्हणले, गरम पाणी किंवा चहा पिऊन जा, त्याशिवाय जाऊ नका। मला वाटतं हा हक्क माननीय बाळासाहेबांचा अटलजींवर होता, आणि अटलजी सुद्धा त्याच हक्काने माननीय बाळासाहेबांकडे त्या मैत्रीने पाहत होते। त्या मैत्रीच्या आधारावर आज आपण पुढे जातो। ज्यावेळी आपण अमितभाईंचा फॉर्म भरताना जे म्हणालात की मागच्या 5 वर्षापेक्षा त्याच्या आधीची 20 वर्ष आठवा, आणि ती वर्ष सगळी आठवत असताना भारतीय जनता पार्टी शिवसेना युती झाली, त्यामुळे महाराष्ट्र आणि राष्ट्रामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये फरक पडायला लागला। आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालंय। जे आकडेवारी आली आहे ती आकडेवारी संध्याकाळी 5 पर्यंतची 57-58% सांगते। याचा अर्थ 7-7:30 पर्यंत मतदान चालतं, कारण जे रांगेत आहेत त्यांना मतदान करायला मिळतं। म्हणजे या टप्प्यात सुद्धा ही मतदानाची आकडेवारी ही 57 ते 60% वर जाणार आहे। याचा अर्थ देशाने ठरवलंय पुढचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी। मी या निवडणुकीत मला आश्चर्य वाटतं, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेते म्हणायला राज्याचे नेते आहेत, पण अशोक चव्हाण केवळ नांदेडमध्ये अडकलेत, सुशील कुमार शिंदे त्यांच्या सोलापुरात अडकलेत, अजितदादा पवार मुलाबरोबर मावळमध्ये अडकलेत, सुप्रियाताई आपल्या बारामतीमध्ये अडकलेल्या आहेत, आणि महाराष्ट्रात फिरताना फक्त दिसतो कोण, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी आणि शरद पवार साहेब। आणि शरद पवार साहेब सुद्धा जे बोलतात ते करत नाही। पहिल्यांदा बोलले, मी मावळ लोकसभा लढणार, लढले, पळ काढला। मग म्हणले पार्थ, शरद पवार म्हणले की मी माढा लोकसभा लढणार, लढले नाही। मग पार्थ मावळ लढणार नाही, लढला। म्हणजे जे बोलायचं ते करायचं नाही, थापा मारत राहायच्या। या पद्धतीने चालणारं नेतृत्व त्यांचं महाराष्ट्रात फिरत आहे, आणि जे जे बोलू ते करून दाखवलं, असे देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी ठाकरे महाराष्ट्रात फिरतायत।
राज्यातली जनता त्यांच्यावरच विश्वास ठेवणार आहे. कारण जनतेच्या मनात साधा सरळ सोपा प्रश्न आहे की एका बाजूला भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, रासपा महायुती आहे आणि समोरच्या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादीने जे घोषित केलं की आम्ही 56 पक्ष आणि संघटना एकत्र आलेलो आहोत. पण 56 पक्ष आणि संघटना 56 इंच छातीच्या नेत्याचा पराभव करू शकत नाहीत. त्यांचा अब तक 56 केल्याशिवाय राहणार नाही. नरेंद्र मोदी सामान्य माणसाला वाटतं की या देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणारा जर कुठला नेता असेल तर तो नरेंद्र मोदी आहे. हे आज सामान्य माणसाच्या मनात बसलंय. जे पुलवामामध्ये झालं त्याहून भयानक त्याच्या आधी मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले होते. केंद्रात सरकार काँग्रेसचं होतं. सैन्याने विचारलं होतं, नेतृत्व नाही म्हणालं. त्यानंतर कसाब आला, त्याने 150-200 माणसं मारली आमची. सैन्याने हेच विचारलं होतं एअर स्ट्राईक करूया का. मनमोहन सिंग म्हणले नको. पुलवामा झालं, सैन्याने मोदीजींना विचारलं. मोदीजी म्हणले तुम्हाला पूर्ण छूट आहे, तुम्हाला जे देशासाठी योग्य वाटतं ते करा. सैन्याने एअर स्ट्राईक केला आणि पाकिस्तानला धडा शिकवला आणि सांगितलं अब तो नगाड़ा बज ही चुका है, सरहद पर शैतान का नक्शे पे से नाम मिटाएंगे पापी पाकिस्तान का. मला वाटतं या भूमिकेतून आज सामान्य माणूस पाहतोय की एका बाजूला आपण या पद्धतीने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर एकही जगातला देश आपल्या विरोधात बोलला नाही. कारण काय, ज्यावेळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात फिरत होते, काँग्रेसवाले टिंगल करत होते, नुसते फिरतायत. ते फिरत नव्हते, मिठ्या मारत नव्हते. मिठी मारताना सांगायचे आता भारताची ताकद वाढली आहे, आमच्या बरोबर राहण्यात तुमचं शहाणपण आहे. आणि त्यामुळे जर साधं पाकिस्तानच्या सीमेवर आपण गोळीबार केला तर 4 देश आपल्या विरोधात बोलायचे. इथे तर आपण घुसून त्यांची माणसं मारली, एक देश आपल्या विरोधात नाही बोलला. ही ताकद माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारची आहे, हे सामान्य माणूस आज ओळखतो. म्हणजे साधी सोपी सरळ विकासाची कामं असतील आणि विकासाची कामं करत असताना राऊत साहेबांनी उल्लेख केला मुंबई गोवा चौपदरीकरण किती वर्ष चाललं होतं, पण होत होतं का. पण सातत्याने राऊत साहेब असतील, प्रमोद जठार असतील, केसरकर साहेब असतील, या सगळ्यांनी उद्धव साहेब स्वतः गडकरी साहेबांशी बोलल्यानंतर आलेल्या सगळ्या अडचणी दूर करत या सरकारने हे काम गतीने इतकं पुढे नेलं. कारण आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आठव सावित्री नदीवरचा पूल कोसळला होता, ती बिचारे गाडीतनं जाणारे असे वाहून गेले अचानक. नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं 6 महिन्यात हा पूल बांधू. अनेकांनी टीका केली, खिल्ली उडवली, बरंच काही लिहिलं सुद्धा अनेकांनी. पण 6 महिने पूर्ण व्हायच्या दिवशी गडकरी साहेबांनी सावित्रीवरचा पूल पुन्हा बांधून दाखवला की नाही. एल्फिस्टनला घटना घडली, पुढच्या आम्ही 3 महिन्यामध्ये पूल उभारू. आर्मीला घेऊन पूल उभारला. मुंबई गोवा 4 चौपदरीकरण आम्ही करू म्हटलं, ते करून दाखवलं. अशा एक नाही अनेक योजना आहेत की ज्या आम्ही म्हटल्या त्या केल्या, ज्या नाही म्हटल्या त्याही सुरू केल्या. कोकण रेल्वेचं दुपदरीकरण असेल, इलेक्ट्रिफिकेशन असेल, वाढलेल्या गाड्या असतील, वाढलेल्या सुविधा असतील, सामान्य कोकणवासियाला जे गरजेचं आहे ते देण्याचं काम खऱ्या अर्थाने या सरकारने केलंय. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एनडीए सरकारने केलंय. आमचा जाहीरनामा बघा. मच्छीमारांसाठी 10,000 कोटीची व्यवस्था या पुढच्या 5 वर्षात करणार आहोत आणि त्यातून मच्छीमारांसाठीची एक वेगळी रचना, त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढलं पाहिजे यासाठीची रचना या सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे.
ज्या सरकारच्या योजना होत्या, उज्ज्वला योजना, आपल्या सिंधुदुर्गामध्ये मला अतुल काळसेकर सांगत होते, उद्धवजी 30,000 कुटुंबांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला. मुद्रा योजनेतना 185 कोटी रुपयेचं कर्ज हे बिना तारण, का आम्हाला तारण जमीन द्यायचं म्हणजे आमच्या 15 भावांच्या सहाय्या लागायच्या. त्या मुद्रा लोनचा सगळ्यात जास्त फायदा आम्हाला कोकणाला झाला. बिना तारण आम्हाला कर्ज मिळायला लागलं. त्यानंतर 12 रुपयाचा विमा, ज्यात 1 लाख रुपये कुटुंबियांना मिळणार, काही घडलं तर जवळजवळ 93,000 कुटुंबांनी ते 12 रुपयाचा विमा घेतला. शेतकरी कर्जमाफी, 34,000 शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला. बँकेमधले अकाउंट मधले ते बँकेची नावं आहेत, नंबर आहेत, खावटी कर्ज ते सुद्धा माफ केलं पाहिजे असा आग्रह सगळ्यांनी धरला. तोही माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केला. त्यातूनही जवळजवळ या सगळ्या मिळून 52 कोटी रुपये या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे माफ करायचं काम या सरकारने केलं. शेतकरी सन्मान योजना नुकतीच घोषित झाली. या शेतकरी सन्मान योजनेतना आजपर्यंत देसाई साहेब 26,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा झाले. हे राहुल गांधी सारखं नाहीये, महिन्याला 6,000, वर्षाला 72,000 देऊ. त्यांच्या उमेदवाराला विचारावं, राहुल गांधी खरं बोलतो का? तो म्हणेल हो. राहुल गांधी पंतप्रधान होतो का? तो म्हणेल होच. दीपावली वाचणार तरी हो म्हणेल. मग पुढे विचारा, राहुल गांधी खरं बोलतात, राहुल गांधी पंतप्रधान होणार, तर ते म्हणाले की मी वर्षाला 72,000 रुपये देतो, मग तुम्ही आम्हाला आता 50,000 ऍडव्हान्स द्या. त्यांनी 72 दिले की तुम्हाला 52,000 परत करतो. म्हणजे त्यांचा खरे खोटेपणा कळेल. म्हणजे ज्या ज्या गोष्टी करू शकत नाही, अब न्याय होगा. मी इतके वर्ष का अन्याय केला, गरिबी हटाएंगे. अरे आजीला नाही जमलं, ज्या खरंच कर्तृत्वान होत्या, तुला जमणार आहे? मग या पद्धतीने कुठेतरी जनतेला मूर्ख बनवत जायचं आणि ते बनवत असताना खरंच काही देऊ शकणार नाही. पण मला असं वाटतं की आपल्याला जर मोदींच्या सोबत महाराष्ट्रातल्या, कोकणातला जर खरा प्रतिनिधी पाठवायचा असेल तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, रासपचे विनायक राऊतचं धनुष्यबाणाचं बटन दाबून आपल्याला मोदींसोबत त्यांना भक्कमपणे पाठवायला पाहिजे. आणि कोकणाचा हा आवाज दिल्लीत आपल्याला पोहोचवणं आपलं काम आहे. दुसरी एक विनंती तुम्हाला मुद्दाम करायला आलो की आपण 23 तारखेला मतदान इथे करणार आहात. आणि मग आता मोकळे झालो तर मुंबईच्या चाकरमान्यांना येवा आता गावात. आमचं मतदान 29ला आहे. तिथेही भाजप सेनेचे खासदार निवडून द्यायचे मुंबई ठाण्यातले. त्यामुळे त्यांना इथे न बोलवता या मेच्या सुट्टीमध्ये 29 एप्रिलपर्यंत तुम्ही तिथे आमच्या मदतीला या. आणि मग नंतर चाकरमानी आणि गावातले सगळे एकत्र पुन्हा या आणि मग काय हवं ती मजा या सुट्टीमध्ये करा, एवढी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, रासपचे अधिकृत उमेदवार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, जाऊन जाहीर सभेत सांगा की विनायक राऊतचं धनुष्य बाणाचं बटन दाबा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.